माझे सर्व पत्रकार मित्र, त्याच्यामध्ये किशोरजी आहेत, काजी साहेब आहेत, दुर्गेश आहेत, वैशंपायन आहेत, आपले नवराष्ट्राचे संपादक साहेब आहेत, माझ्या सहकारी जयश्री मॅडम, इतर सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी. खऱ्या अर्थानं 2 वर्ष 7 वर्ष जी मी मेहनत केली आणि त्याचं जर काही फलित जर म्हटलं तर ते आजचा दिवस आहे असं म्हणता येईल. त्याचं सर्टिफिकेट मला आज मिळालं. अशा प्रकारचं वर्णन आजच्या कार्यक्रमाचं निश्चितपणे करता येईल. संत तुकोबारायांचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये ते त्या 2 ओळ्या याचसाठी केला होता अट्टस, शेवटचा तीच गोड व्हावा. खऱ्या अर्थानं तशाच प्रकारच्या माझ्या काहीशा भावना आहेत की आपण सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारचं, मला माहिती आहे, मला कल्पना आहे की अनेकदा माझ्याकडनं चुकाही झाल्या असतील, अनेकदा मी जोरात बोललोही असेल, काही वेळा थोडंसं हार्श वागलोही असेल. एवढं असतानाही आपण माझ्याबद्दल अतिशय चांगल्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम आभार मानतो. सर्वप्रथम आभार मानताना मला वाटतं सगळ्यांचीच मानावं लागतील. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची मानावं लागतील, रत्नागिरी जिल्ह्यातली जी जनता आहे त्याचे पण आभार मानावं लागतील. मला सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेचे आभार मानावं लागतील. मला ते आभार मानताना मला खरं तर मी नेहमी लहानपणापासून पु ल देशपांडेंचा म्हणजे काय म्हणता येईल त्याला चाहता आहे. त्यांचं साहित्य, त्यांचं कथाकथन, त्यांचे पुस्तकांचं वाचन करणं, कवितांचं वाचन करणं, नाटकंसुद्धा त्यांचं पाहणं हा माझा छंद होता. आणि मी लहानपणापासून मला एक अट्रॅक्शन होतं की पु ल देशपांडेंनी जे कोकणाचं वर्णन केलं आहे त्या कोकणात जायचंच आपल्याला, तिथे सेवा करायचीच. आणि अशा प्रकारच्या माझा जो मानस होता आणि त्या उद्देशाने मी खरं तर रत्नागिरीमध्ये इंटरपोलवरून आल्यानंतर सुद्धा कोणी काही लोक म्हटलं सिंगापूरवरून आला माणूस, फॉरेनवरून आला तो डायरेक्ट कोकणात येतो आहे. पण माझी ती इच्छा होती, मनामध्ये इच्छा होती आणि खऱ्या अर्थानं ती पूर्ण झाली. आणि खऱ्या अर्थानं मला खूप चांगल्या प्रकारचे अनुभव या ठिकाणी मिळाले. पु ल देशपांडे जे होते ना ते केवळ साहित्यिक नव्हते, ते अतिशय अचूक अशा प्रकारचं व्यक्तिवर्णन करायचे. तुम्ही बघा त्यांच्या त्या कथाकथनामधल्या अंतू बर्वा, तो हे बघा किंवा म्हैस, ती तुमची जी कथा आहे ती ऐका. त्यातल्या अनेक त्याच्या पात्रांचं जे त्यांनी वर्णन केलेलं असायचं अगदी तंतोतंत त्याच्यामध्ये जुळतं अशा प्रकारचं म्हणता येईल. म्हणजे त्या कोकणातल्या माणसामध्ये किंवा रत्नागिरीतल्या माणसामध्ये त्यांनी म्हटलेलं की ते त्यांच्याकडे जांबाच्या लाल दगडाचे, नारळाच्या शाळेचे किंवा त्या सुपारीच्या तोंडात सुपारी टाकली की लगेच विरघळून जाईल अशा प्रकारे सुपारीचे गुणधर्म आहेत. अशा प्रकारचं खरं अर्थानं मी अनुभवलं. म्हणून मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांबद्दल त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं, त्यांची सासरवाडी इथे होती आपल्या मांडवीला ना, हां बाय राजूड, हां तिथं कोणी ना त्यांचे कोणी आहेत की मला माहीत नाही, डॉक्टर ठाकूर. तर त्यांचं त्यामुळे त्यांचे ते अनुभव ज्यांनी ते व्यक्तिरेखा त्यावेळेस त्याच्या ते व्यक्ती वर्णन जे केलं होतं जसं तसं मला वाटतं मिळतं. त्यातले काही गुणधर्म मला भर करतात. खरं अर्थानं मी स्वतः मी जे घेतले ते मला काही प्रसंगामधून जाणवले, ते फार महत्त्वाचं आहे. इथल्या लोकांच्यामध्ये श्रद्धाभाव फार जास्त आहे. आपण बघतो इथले सगळे सण उत्सव अतिशय तन मन धनाने साजरे केले जातात. शिमगा असेल, दिवाळी असेल, नंतर अगदी तुळशीचं लग्न. मला मध्यंतरी एक मला फार भयंकर प्रसंग आठवला. एक दिवस आमचे ओळे झाले, म्हणजे आता रिटर्न झाली परवा ते. हां साहेब एक मला अर्ध्या दिवशी रजा पाहिजे. म्हटलं काय आज काय अचानक घरी लग्न आहे. म्हटलं घरी लग्न दिवस इथं काय करतात? नाही तुळशीचं लग्न संध्याकाळी. इतकेपर्यंत त्यांच्या मनामध्ये हा अशा प्रकारचा श्रद्धाभाव, भोळेभाव म्हणजे काय म्हणतात अशा प्रकारचा इतका त्यांच्या मनामध्ये असं त्यांच्या ठासून भरलं. इकडं देवराईची संकल्पना आहे. प्रत्येक मंदिराच्या बाजूला एक देवराई असते, जंगली वाढलेली झाडं असतात आणि त्या लोकांच्या मनामध्ये एक संकल्पना असते, त्या झाडाला जर कुऱ्हाड लागली, त्या झाडांना जर काही नुकसान झालं तर माझं नुकसान होणार आहे. त्यामुळे ती झाडं तोडली जात नाहीत आणि त्या देवराया त्या आजही शतके अशा प्रकारचे वाढत आहेत आणि अजूनही त्या इकडचे निसर्ग संपदा टिकून आहे. त्यामुळे टिकून आहे किशोरजी. म्हणून इथल्या श्रद्धा जो आहे ते आपण जे म्हणतो ना की थोडंसं कदाचित काही वेळा अंधश्रद्धा होत आहेत मान्य माझ्यामध्ये, पण त्यातला जो श्रद्धाभाव आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि तो गुण मला वाटतं फार महत्त्वाचा आहे. त्यातले प्रसंग मला किशोरजी अजून आवर्जून सांगायचं आहे. आल्याच एक 2-3 महिन्यामध्येच देवरुख पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अगदी टोकावरचं गाव आहे, अगदी कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवरचं. तिथे एक दिवस मंदिराची चोरी झाली, दानपेटी फोडली गेली. आणि मी म्हटलं तर सारख्या दानपेटी फोडल्या जायच्या म्हणून मी पण गेलो. म्हटलं नाही जाऊन बघायचंच नेमकं काय प्रकार आहे. अगदी गाडी लावून चांगला 1-1.5 किलोमीटर चालत जाऊन मंदिरात जाऊन बघून आलो. आणि मी तिथे गेल्यानंतर मी सहज म्हटलं, पाटील होता, पोलीस पाटील होते आमचे, तिथले इन्चार्ज होते, पोलीस होते कर्मचारी. मी म्हटलं एवढ्या दूर एवढ्या आतमध्ये बाहेरून काही चोर येणं शक्य नाही. हे काय केलं का म्हटलं गावातलंच कोणतरी केलं. पोलीस पाटील लगेच उत्तरला, साहेब
शक्य नाही, गावकऱ्यांकडे शक्य नाही. म्हणून असं कसं तुम्ही बोलता? तुम्हाला इथल्या गावातल्या प्रत्येक माणसाची इथल्या देवावर इतकी श्रद्धा आहे की त्यांना माहिती आहे इथे जर मी देवाचं काही वाईट करेल तर उद्या जाऊन इथं लोळा पांगळा पडेल, माझं काहीतरी बरं वाईट होईल, माझ्या घरातलं कोणतरी जाईल, अशा प्रकारची श्रद्धा त्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून इथे गुन्हेगारी कमी आहे. किशोरजी, कोकणामध्ये गुन्हेगारी कमी असण्याचं कारण जे आहे इथला श्रद्धाभाव, देवावरती असलेली प्रचंड अशा प्रकारची अगाध अशा प्रकारची श्रद्धा लोकांच्या मनामध्ये आहे. आणि खूप चांगल्या प्रकारचं अनुभव मी तो घेतलेला आहे. त्या संस्कृतीमध्ये मला खऱ्या अर्थानं रममान व्हायला पण आवडतं. मी अनेक सभा समारंभामध्ये अनेक प्रकारच्या उत्सवामध्ये मी सहभागी झालेलो आहे. अगदी आपण पालखी सुद्धा नाचवलेली आहे आणि खूप आनंद येतो. काजी साहेब, मला वाटतं हा जो गुणधर्म आहे हा मला वाटतं कोकणातल्या लोकांनी आपण कायम ठेवला पाहिजे. त्याचं आपण जे काही ही जी परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे ती कशी पुढे राहील हे निश्चितपणे कायम ठेवलं पाहिजे. त्याबद्दल मी त्यांचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी जनतेचा मी आभारी आहे. दुसरा एक गुणधर्म जो मला आवर्जून जाणवला भूतदया. पशुपक्ष्यांबद्दल, जनावरांबद्दल त्याच्याबद्दल इतकी प्रचंड भूतदया त्यांच्या मनामध्ये आहे. एक बातमी मी वाचली होती मध्यंतरी, राजापूरमध्ये एक जो ग्रेट हॉर्नबिल, जो इतर कोकणातला पक्षी आहे, मोठ्या चोचीचा पक्षी जो आहे तो इथं बऱ्याच ठिकाणी माझ्या बांगलादेशी बंगल्यामध्ये पण त्याची जोडी आहे. इथं आपल्या पोलीस परेड ग्राउंडवरती पण एक जोडी होती, पण ती काही झाडं तोडल्या मला दिसत नाही ती. परंतु ती एक बातमी आली होती की राजापूरमधल्या त्या झाडावरती एक घरटं हॉर्नबिलच्या जोडीने बनवलं होतं आणि तिथं ते जोडी राहत होती. परंतु तिथे कुणीतरी फिरस्ते वाटसोड आले होते किंवा ते व्यवसाय करणारे लोक आले होते, झाडाच्या बुंद्याशी तिथं ते आपली झोपडी टाकून राहत होते. आणि त्यांची लहान मुलं ते स्वतः त्यांचा गोंधळ असल्यामुळं त्यांना त्या जोडीला त्रास व्हायचा. म्हणून तिथल्या गावकऱ्यांनी ठरवलं की ही जे काही इथं वाटसोड लोक थांबलेले आहेत त्यांनी इथून दूर केलं पाहिजे. आणि त्यांनी त्या लोकांना सांगितलं की त्यांना पक्ष्यांना त्रास होतोय, तुम्ही तिथं राहायचं नाही. त्यांना तिथून बाजूला केलं. इतकी प्रचंड श्रद्धा, इतकी भूतदया त्या हॉर्नबिल पक्षावरती की त्यांना त्रास होऊ नये म्हणून माणसाने पण किती नियम पाळले पाहिजेत, अशा प्रकारची भूतदया पाळली जाते. पण कधी कधी थोडासा त्याचा अतिरेक पण होतो. आपल्याकडं खास करून जे मोकाट जनावर आहेत, अर्थात गोमाता, तिचं आपण पालन केलं पाहिजे, त्याचं आपण संगोपन केलं पाहिजे, ह्या गोष्टी निश्चितपणे आहेत. पण कधी कधी त्याच्यावरनं आपण बघतो की मी एकदा आकडेवारी काढून दिली होती किशोरजी, की जनावरांना धडक देऊन किती लोकांची डेथ झालेली आहे, किती लोक जखमी झालेत किंवा किती गायी जखमी झाल्यात, याची आकडेवारी आपल्याला सर्वांना काढून दिली होती. आता रिसेंटली सुद्धा ते तरुण मुलगा त्याच्यामध्ये परवा एका काळ्या गायीला धडकून मयत झाला. भूतदया अतिशय चांगला गुणधर्म आहे, पण मला वाटतं काही ठिकाणी त्याचा थोडासा अतिरेक होतो आहे. परंतु भूतदया असलीच पाहिजे. सगळ्याच म्हणजे प्राणी मात्रांवरती आपल्याला प्रेम कसं करता येईल निश्चितपणे तो जो गुणधर्म आहे तो शिकवतो. दुसऱ्या इथल्या लोकांच्यामध्ये एक साधेपणा आणि आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये ठेवली आणि ते तशीच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, अगदी तसंच आहे. मी मध्यंतरी एक दिवस आमच्या घरी मी पूजा ठेवली होती, सत्यनारायणची पूजा ठेवली होती आणि त्याला एक भटजी बोलवले होते. इथे ते वेद पाठशाळा इथं आहे, हा जाळगावला. ते तिथं मी बोलवलं. मी त्यांना म्हटलं किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे 15 विद्यार्थी आहेत आणि आम्ही 3 शिक्षक आम्ही त्या ठिकाणी शिकवतो. म्हटलं सगळ्या वेदांचं पठण आम्ही करतो, वेदांचं शिक्षण करतो. म्हटलं मग एवढं हे सगळं करता, तुम्हाला कोणाचं तरी डोनेशन असेल, कुणीतरी तुम्हाला काहीतरी मदत देत असेल, कुणीतरी काहीतरी तुम्हाला हे कसं? नाही छे गरज नाही आम्हाला. चालतं कसं तुम्हाला? वेद पाठशाळेच्या आवारामध्ये 25 नारळाची झाडं आहेत, त्या नारळाच्या झाडांचं ते उत्पन्न येतं, त्याच्यावर आमचं चालतं. म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की अतिशय कमी स्रोतामध्ये, कमी उत्पन्नामध्ये कशा प्रकारे आपल्याला राहता येईल, त्याच्याबद्दल समाधानी आहे. प्रत्येकजण समाधानी असतो. कुठेही वखवकलेपणा किंवा जास्तीचं मला पाहिजे, मला जास्तीचं आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळालं पाहिजे, पैसा कमावला पाहिजे, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची प्रवृत्ती इथल्या लोकांमध्ये नाही. आणि त्याचं मला फार शिकायला मिळालं आणि त्याचा निश्चितपणे मला सुद्धा पुढच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे उपयोग करून घेता येईल. अजून एक मला शेवटचा एक आणि महत्त्वाचा गुणधर्म जो आहे सगळ्यांनाच माहिती येतो, खूप लोक चिकित्सक आहेत, भयंकर चिकित्सक आहेत, आणि कायद्याचा किस काढणार आहे. म्हणजे आता मला इथं आमच्याकडे अर्ज शाखा एक आमच्याकडे आहे आणि तिथे येणारे जे अर्ज आहेत त्या अर्जांवरची जी आम्ही जी कारवाई करतो, कारवाई केल्यानंतर त्याला एक समजपत्र द्यायचं असतं अर्जदाराला. समजपत्र दिल्यानंतर त्याला कळवायचं असतं की तुमचा असाच अर्ज आम्ही निकाली काढला, कारवाई केली. त्या समजपत्रावरती दुसरा अर्ज येतो की असं प्रकारे तुम्ही हे जे लिहिलंय मला त्यातलं वाक्य चुकीचं आहे आणि ह्याच्यावर खुलासा आम्हाला करावा, ह्याच्याबद्दलचा इतका प्रचंड चिकित्सा करणार आहेत. परंतु त्यातही सुद्धा म्हणजे ती लोक जी आहेत इतकी मनाने प्रेमळ असतात
मला परवाचं एक उदाहरण आठवतं. माननीय पालकमंत्री महोदयांचा बंगला हे दौरा होता आणि त्यांचा कॉन्वॉय जो आहे तो कलेक्टर ऑफिसच्या परिसरामध्ये थांबलेला होता आणि समोर नो पार्किंगचा बोर्ड होता आणि तिथं कॉन्वॉय थांबले होता. पोलीसच्या गाड्या, आपल्या स्कॉर्पिओ आणि साहेबांची गाडी आणि ते सगळं थांबलं होतं. एक तरुण एक मुलगा आला माझ्याकडे ते ऑफिसला. काय चाललंय काय चाललंय? काय झालं साहेब? नो पार्किंगच्या याच्यामध्ये गाड्या थांबलेल्या आहेत, हे फोटो बघा, हे फोटो बघा. बसा तुम्ही पहिल्यांदा शांत तरी बसा, बसून आपण बोलूया काय तुमचं. नाही सर, हे पण मी माझी गाडी पार्किंगला लावली तिथे, लगेच तुमच्या हवालदारांनी फोटो काढला आणि मला चालान दिलं, मला 1000 रुपयाचा दंड त्यासाठी त्या ठिकाणी लावला. हे कसं काय चालतंय? तुम्ही शांत बसा, बोला. पण बोलूया म्हटलं. त्या पोलीसच्या गाड्या, त्यांना तसे ते नियम, ट्रॅफिकचे नियम, VIP सिक्युरिटी असेल ते व्हायोलेट करायचे त्यांना अधिकार आहेत, तसं काही प्रॉब्लेम नाही. पण मग आम्हाला काय नाही तसे अधिकार? म्हणजे ते मला पण नाही आहेत. मग त्यांना मी माझे मेसेज उघडून दाखवले. म्हटलं बघा, MH01 DK 4064 गाडी कोणाची आहे? धनंजय रामचंद्र कुलकर्णी, आणि त्यांच्या नावावर दंड किती आहे? 12,000चा दंड पेंडिंग आहे. मग ते खुश झाले. तसं सामान्य माणसाने थोडंसं आपल्याला सगळे नियम आपल्याला पाळावं लागतात आणि असं नो पार्किंग ठिकाणी जर नाही पाळले, शिस्त नाही पाळली, तर शहरात शिस्त कशी राहील? आणि मग ते खुश झाले. मग त्यांना असंच प्रश्न थोडंसं आपण बोलतो करतो ना लोकांना, त्यांना बोलतं गेलं. तुम्ही कुठे राहता? मी कसोपला राहतो. काय करता तुम्ही? एवढे तरुण आहात. मी IT कंपनीत इंजिनियर होतो, पण ते सोडून आता मी गावी आलो आणि शेती करतो. आणि जसं सांगितलं ना की अतिशय साधेपणा किंवा कमी उत्पन्नामध्ये सुद्धा हे त्यांची प्रवृत्ती. म्हटलं, मी इथं काय करता? माझ्याकडे आंब्याची बाग आहे, 3 एकर आंब्याची बाग आहे. म्हटलं, किती झाडं आहेत? 600 झाडं आहेत. म्हटलं, 600 झाडात कसं काय हो तुमचं चालतं? काय होतं? नाही, 10 लाखाचं उत्पन्न मला वर्षामध्ये मिळतं आणि त्यात माझं मी समाधानी आहे, काही प्रॉब्लेम नाही मला त्याच्यामध्ये. मी म्हटलं, मग अतिशय चांगले. म्हटलं, थोडंसं अजून काही प्रयोग त्याच्यामध्ये करा, शेतीमध्ये कसं उत्पन्न वाढेल ते आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल का ते बघा. मी केला आणि सॉरी मला त्याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं असेल तर, पण मला त्याच्यातून जसं तुम्हाला जितका त्रास दिला तेवढा मला आनंद होत होता. ते मला फोन करून दे, साहेब ते चिडून आहेत, त्यांना बाजूला जाऊ द्या, बाजूला जाऊ द्या. सांगण्याचा उद्देश हाच आहे की ते जर महिलांच्या संदर्भातला आम्ही जर त्यांना गाडीमधून घालून येताना जर व्हिडिओ जर बाहेर गेले असते, त्यातून राज्यभर अशा प्रकारचा प्रक्षोभ उमटला असता आणि त्याच्यावर रिॲक्शन आल्याच असत्या. म्हणून आम्ही तो तशा प्रकारचा उपक्रम केला होता. तशा प्रकारचा निर्णय घेतला होता की पत्रकारांनाही 144 धाक दाखवून त्यांना इथून बाजूला उशिरा पोहोचले. सगळं पोहोचले. जी मेन आमची ऍक्शन झाली त्यावेळेस म्हणजे तो काही महत्वाचा नाही महिलांच्या संदर्भातलं जे आम्हाला थोडंसं, कारण महिला रस्त्यावरती झोपल्यावर आम्हाला काही मार्गच नाही ना, आमच्या गाड्यांच्या समोरच झोपल्या आणि काही मार्गच नाही, म्हणून आम्हाला त्यांना ताब्यात घेणं भाग पडलं. पण अर्थात एकाही महिलेला आम्ही एक सुद्धा लाठी तिच्या अंगावरती पडली नाही, एकही आंदोलकाच्या अंगावरती लाठी पडली नाही. अतिशय चांगल्या प्रकारचा काय म्हणतात त्याला रिस्ट्रेंट पोलीस अधिकारी कर्मचारी त्यावेळेस दाखवला. सगळ्यांना सूचना होत्या की कुठल्याही प्रकारचं आपल्याकडनं आतताई वर्तन होता कामा नये. आणि आजही ती म्हणजे माझे दोस्त झाले. काशीनाथ गोरले माझा मित्र आहे. आजच ते कुणबी सेनेचे काय नाव त्यांचं वालम, अशोक वालमचा सकाळी फोन आला, मी साहेब राजापूरच्या दौऱ्यावरती आहे आणि तुमची बदली झाल्याची वार्ता आली आणि मला खूप वाईट वाटलं, कधी येऊ भेटायला? म्हणजे ते तर बिचारांना आम्ही लॉकअपमध्ये ठेवलं. हो, तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की इथली लोक जी आहेत तिथल्या लोकांची जर आपण जर चांगल्या प्रकारे वागलं, चांगल्या प्रकारे बोललं आणि आपली ट्रान्सपरंट ॲक्शन जर त्यांना दिसली तर निश्चितपणे चांगल्या प्रकारचं आपल्याला इथं काम करता येतं. मध्यंतरी राजापूरमध्ये प्रकार घडला, खरंच फार त्याच्याबद्दलचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचं गेलं की मस्जिदच्या संदर्भातली अशी दुर्घटना घडली, मस्जिद संदर्भात हे झालं. आता तो प्रथा परंपराचा भाग होता. फार आम्हाला वेळ त्याच्यामध्ये घालवावा लागला, अनेक इंटरनेटचे व्हिडिओ काढावे लागले. आम्हाला स्वतःला व्हिडिओमध्ये सांगावं लागलं की प्रथा परंपरा आहे, तिथल्या हिंदू मुस्लिम ऐक्याची ती परंपरा आहे, अशा प्रकारचं सांगावं लागलं. आणि मला वाटतं त्यातून ते असे प्रसंग दूर होले. पण ह्याचे आम्हाला काही अगदी कुठल्या प्रकारचं टेन्शन नव्हतं, स्ट्रेस नव्हता असं नाही आहे. प्रचंड स्ट्रेस होता. अशा प्रकारच्या ज्यावेळेस काही कुठल्या घटना होतात, मध्यंतरी आपल्याकडे जी दसऱ्याच्या संदर्भातली रॅली संदर्भातली जी आली घटना झाली होती कोकणनगरची, त्याचाही पुष्कळ स्ट्रेस आम्हाला त्याच्यामध्ये होता. अनेक गोष्टी आपल्याला त्याच्यामधून काही सगळ्या गोष्टी मी सांगू शकणार नाही, परंतु सांगायचा उद्देश हाच आहे की खूप अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी झाल्या होत्या. परंतु पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या अतिशय चांगल्या प्रकारच्या कल्पकतेने त्यांनी केल्यामुळे त्याचा वेळेस आपल्याला त्याच्यावरती पुंकर घालता आणि त्याच्यावरती काम करता आलं.
अनेक काही गोष्टी अगदी लाठी न उगारता, एक दगड न भरता 350 अतिक्रमण आपण काढली. काही काही मेकरवाड्यात असं झालं का? अशी कोणी घटना झाली आहे का कधी? तर मला वाटतं हे जे आहे ना, हे यश जे आहे ना, ते रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचं एकत्रित यश आहे. किंवा आता आज 13 बांगलादेशी आज आपल्या कलकत्त्यामध्ये उद्या ते बांगलादेशमध्ये जातील, ती सुद्धा मला वाटतं ही 4 महिन्यामध्ये सगळ्या गुन्ह्याचा तपास करून कोर्टासमोरची चार्जशीट ठेवून 6 महिन्याची शिक्षा घेऊन त्यांना 6 महिन्यामध्ये जेलमधून डायरेक्ट त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याचं जे काम आहे ते रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने केलं. दल छोटंसं आहे, 1400 पोलीस कर्मचाऱ्यांचा फोर्स आहे. आपण बघा बाहेरच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3,500-4,000 पोलीस फोर्स कर्मचारी असतील. दल छोटा आहे, फोर्स छोटा आहे, परंतु इथल्या कर्मचाऱ्यांची काम करण्याची जी काही हातोटी आहे, इथल्या लोकांचे जे संस्कार आहेत, इथल्या लोकांचं जे काही काम आहे त्याचं निश्चितपणे एक उजवेपण मला निश्चितपणे सांगता येईल. मी बाजून त्यांना पाठवून दिलं. त्या दिवशी संध्याकाळी आपल्या रत्नदुर्ग बंगल्याच्या गेटवरती एक माणूस आला आणि आंब्याची पेटी देऊन गेला. सांगण्याचा उद्देश हा की लोकांशी जर आपण चांगलं बोललो, चांगलं वागलं, त्यांच्याशी आपण जर संवाद साधला, त्यांच्या मनात जर आपण शिरलं, ती लोक फार चांगले आहेत. की तुमचं आहे ना ती लोकगीताच्या म्हणी, त्या कोकणची माणसे साधी बोळी, त्याच्या हृदयात शाळेची जी काय ही जी आहे, तशाच प्रकारची माणसांचा इथं खऱ्या अर्थानं गुणधर्म दिसतो. किंवा पु ल देशपांडे सुद्धा म्हटलेलं आहे, वरून ओबडधड दिसणारी माणसं जसं फणस असतो तसं दिसताना वरून ओबडधड दिसतो, तसं पिकला की त्यातून अतिशय रसाळ होतो, गोड होतो. तशा प्रकारचं माणसांचं वर्णन त्या ठिकाणी निश्चितपणे करावं लागेल. आणि ह्या सगळ्या गुणधर्म मला वाटतं आपण कुठेतरी सर्वांनी आपण शिकले पाहिजेत. पोलीस विभागामध्ये काम करत असताना आपण वेगवेगळ्या भागामधून ह्या जिल्ह्यामध्ये काम करतो, त्यावेळेस आपण इथल्या भागाशी, इथल्या संस्कृतीशी, इथल्या लोकांशी एकरूप व्हायला पाहिजे. इथल्या लोकांशी आपण कशा प्रकारे एकत्र झालं पाहिजे, हा भाग आपल्याला फार महत्त्वाचा आहे. आणि त्यानेच आपल्याला काम करणं फार सुलभ होणार आहे. नेहमी अनेक वेळा मी सांगत आलेलो आहे, म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांना पण सांगत आलो, पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीमध्ये पण हीच बाब मी नेहमी सांगत आलो. इथल्या मातीशी आपल्याला एकरूप व्हावं लागेल, इथल्या लोकांच्या संस्कृतीशी, त्यांच्या चालीरीतींशी, रूढींशी आपल्याला एकरूप व्हावं लागेल. मग आपल्याला काम निश्चितपणे करता येईल. मला वाटतं बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचं आपण काम करतो आहोत. आता लोकांशी बोलणं, लोकांशी चांगलं बोलणं, लोकांशी चांगलं वागणं अंगवळणी आपल्या लोकांच्या पडलेलं आहे. आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये मला सुधारणा निश्चितपणे होताना दिसते आहे. मला इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं पण खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांचा अभिमान यासाठी वाटतो. मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, कारण पत्रकार बांधवांच्या माहितीसाठी मी सांगतो, अनेक वेळा त्यांच्या भाषणामध्ये मी सांगितलं. मध्यंतरी एक रिटायर्ड SP आले, काय नाव त्यांचं, टी शृंगारवेल. टी शृंगारवेल इथं आले, वयस्कर, एकदम वयस्कर गृहस्थ SP ऑफिसला आले. आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, तुमचं किती जन्म वर्ष कोणतं आहे? मला सर 1971. 1971 साली मी तुमच्या पुरुषाला होते, SP होता. म्हणजे सर आपला आदर आहे सर, म्हटलं खूप चांगलं हे आहे. तर त्यांनी अशी बऱ्याच गोष्टी मारल्या रत्नागिरी जिल्ह्याचे. त्यावेळेस कशा प्रकारचं सिंधुदुर्ग रत्नागिरी एकत्रित होता, मग तो खूप प्रवास करावा लागायचा, मी 4-4 दिवस जाऊन तिकडे मुक्काम करायचो, वेगळे वेगळे. पण त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, इथल्या कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या कामाबद्दलची जी गुणवत्तेची गोष्ट मला सांगितली, ती मला आजही ती माझ्या मनामध्ये घर करून आहे, किंवा ती मला अजूनही मला पटते आहे. त्यांनी सांगितलं की त्यावेळेस इथले जे आता जसं कोकण रेंजचं IGचं ऑफिस जे आहे ते ठाण्यामध्ये आहे किंवा बेलापूरमध्ये आहे, त्यावेळेस ते पुण्यामध्ये होतं, तर ते DIG रँकचं होतं. आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की इथले जे चांगल्या प्रकारचं काम करणारे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, टापटीपणा, इथलं रेकॉर्ड, इथलं जे काही कामाची पद्धत आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची उत्कृष्ट होती. म्हणून त्यावेळेच्या DIGनी 1971 साली त्या 2 कर्मचाऱ्यांना खास करून डेप्युटेशनवरती पुण्याला नेऊन तिथे नेमणूक केली होती. आणि आजही तीच परिस्थिती आहे. आजही मी पोल्युशनचं जर तुम्ही रेकॉर्ड बघितलं, 1988 सालापासूनचं रेकॉर्ड, किशोरची आपल्याला पोल्युशनचं रेकॉर्ड आजही जतन करून ठेवलेलं पाहायला मिळेल. आजही आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं, इव्हन इथला मंत्रालयीन कर्मचारी आहे तो सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतो. मी बाकी जिल्ह्यामध्ये काम केलं आहे, जालन्यामध्ये काम केलं आहे, तुम्हाला माहिती आहे, जळगावमध्ये काम केलं आहे. आणि त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारची अवस्था असते. लोकांच्या वेतनवाढी दिल्या जात नाहीत, लोकांचं वेळेवरती रजा त्यांना दिल्या जात नाहीत, किंवा अनेक निवृत्तीचे लाभ दिले जात नाहीत. परंतु इथं जो काम करणारा जो वर्ग आहे, खास करून मंत्रालयीन वर्ग, त्यांना ती काय म्हणतात त्याला, ती रूढीजात, म्हणजे पिढीजात अशा प्रकारची जी संस्कार आलेले आहेत, ते काम आपल्याला चांगलं करायचं आहे. आणि ते मला वाटतं हे सातत्याने चालू आहे. आणि हे काम ही मंडळी सातत्याने करत राहते, म्हणून त्यांचेही मला आभार मानायचे. आणि हे काम मी जरी इथून गेलो तर पुढे येणारे जे कोणी SP असतील त्या काळात सुद्धा अशाच प्रकारचं काम आपलं चाललं पाहिजे. आणि हा आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक आहे तो कायम कसा राहील यासाठी आपल्याला सर्वांना काम केलं पाहिजे. काही 2-3 प्रसंग मला निश्चितपणे
सांगावीशी वाटतील. इथं मी आल्यानंतर सुरुवातीला हा अनुभव सांगायला हरकत नाही. मला वाटतं ऑक्टोबरमध्येच दिवाळीचे दिवस होते. त्यावेळेस ती ऑर्डर आली आणि त्यावेळेस तर मुंबईमध्ये होतो मी. इंटरपोलवरून आलो तो 2-3 महिने वेटिंगवरती होतो आणि मी निर्णय घेतला की नाही आपल्याला जायचं रत्नागिरी. पुलांचं वर्णन केलं. मी कधी रत्नागिरीत कधी आलो नव्हतो, यापूर्वी कधी आलो नव्हतो. आपल्याला जायचंच आहे असं ठरवलं. तर मिसेसने अगदी रडवेल्या आवाजात आणि हे करून सांगितलं की नाही आम्ही रत्नागिरीला इतकं लांब 350 किलोमीटर आणि मुंबई गोवा हायवे कसं जाणार आपण तिकडे, आम्ही येणार नाही असं प्रकारे सांगितलं होतं. आज ही सगळी घरातली माझी मंडळी आहेत ते म्हणतात अजून एखादं वर्ष आपल्याला इथे मिळेल का, अजून 6 महिने आपल्याला इथे काही राहता येईल का, अशा प्रकारचं सांगण्याचा उद्देश हाच आहे. इतकं सुंदर शहर आहे रत्नागिरी शहर. इतकं लोकांच्या मनाला भुरळ घालणारं शहर आहे. जिल्हाही सुंदर आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं इथे लोक पण आहेत. त्यामुळं मला वाटतं उद्या चालून रिटायर झाल्यानंतर मी इथे येऊन कुठेतरी एखादा प्लॉट बघून मला बघून ठेवा 100च्या. नाही बघा, शोधा, रेकॉर्ड बघा. मुद्दाम घेतला नाही, मुद्दाम घेतला नाही. मला वाटतं मुद्दाम मी घेतला नाही. सांगण्याचा उद्देश आज मला रिटायरमेंट नंतर घ्यायचा आहे आणि मला इथे सेटल व्हायचं आहे. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की अतिशय चांगल्या प्रकारचं शहर आहे, इथला जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्याने खूप चांगल्या प्रकारचं आम्हाला वागणूक दिली, आमची प्रसिद्धी केली. तुम्ही पत्रकार मंडळी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. बऱ्याचदा आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आम्हाला काय मार्ग आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी? मला वाटतं पत्रकार मंडळी, वर्तमानपत्र आहेत किंवा TV चॅनल्स आहेत याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम होऊ शकतं. म्हणून आपण सर्वांनी काम केलं. कित्येक वेळा संवेदनशील माहिती द्यायची नाही असं सांगितलं तर आपण दिली नाही. राजापूरच्या घटनेसंदर्भात आपण मंडळींनी खूप त्याच्याबद्दलचं आपण काय म्हणतात आपल्यावरती ताबा आपल्या मनावरती ठेवला आणि तशा प्रकारच्या बातम्या दिल्या नाही. जिल्ह्यात कुठेही त्याची प्रतिक्रिया उमटली नाही. भलेही बाहेर कुठेतरी इंटरनेटवरती काही चालू असेल. त्यामुळे पत्रकार बांधवांचा सुद्धा खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी फार आभार मानतो की त्यांनी ह्या काळामध्ये 2 वर्ष 7 महिन्यामध्ये जे काही सहकार्य आम्हाला सर्वांना केलं त्याबद्दल मी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या त्यांना आभार मानतो. त्याचबरोबर आमचे जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांनी सुद्धा वेळोवेळी झालेल्या प्रसंगामध्ये जे काही सहकार्य केलं, जे काही मार्गदर्शन केलं त्याचंही मी या ठिकाणी वरिष्ठांचा सुद्धा, आमचे अजय साहेब असतील, आमचे DG मॅडम असतील, त्यांनी सुद्धा वारंवार आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं, चांगल्या प्रकारचं गायडन्स केलं आणि त्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये शांतता कायम ठेवण्यामध्ये यश मिळालं. भलेही आज फार दुर्दैवी घटना घडली. खरं तर आज सकाळीच आम्ही 6 वाजताची वाईट बातमी कळाली आणि तिथं जाऊन तिथल्या जो प्रसंग बघितला तर हृदयद्रावक होता. अशा घटना घडू नयेत म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. मी गेल्यानंतर लगेच त्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर PWच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, पोलीस अधिकाऱ्यांना बोलवलं. तिथं ही जी कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे ह्याच्याबद्दलचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं. पण मला वाटतं बाकी पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा अशाच प्रकारचं काम आपल्या भागामध्ये होईल. आता अलीकडे पुढील कालखंडामध्ये पावसाचे दिवस येतील, त्यातसुद्धा आपल्याला चांगली भूमिका निभावावी लागेल. आणि आपण सर्वजण ट्रेन आहात. आपत्तीच्या काळामध्ये कशाप्रकारे काम करायचं आहे, कोस्टल पोलिसिंगमध्ये काम करायचं आहे, वर्सटाईल अशा प्रकारचे आपले पोलीस दल आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांनी अशा प्रकारचं काम करून ह्या जिल्ह्यामध्ये शांतता सुव्यवस्था अबाधित राहील आणि इथल्या लोकांचं जीवनमान कसं चांगल्या प्रकारे आनंदी होईल. ते आनंदी आहेतच, पण आपण अजून कसं आनंदी त्यांना करता येईल ह्याबद्दलचं काम निश्चितपणे करूया. मी जास्त वेळ घेणार नाही. पुन्हा एकदा अशा प्रकारचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला. माझ्याबद्दल अतिशय चांगला आपण बोलला त्याबद्दल मी सगळ्यांचेच आपले आभार मानतो. पत्रकार बांधव आणि तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा आपल्या सर्वांचे आभार मानून या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.